सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती अचानक ढासळल्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र तपासणीनंतर वाल्मिकची रवानगी पुन्हा जेलमध्ये करण्यात आलेली आहे. पाहूया. वाल्मिक कराडची जेलमधून हॉस्पिटल वारी. ताप आल्यानं वाल्मिक जिल्हा रुग्णालयात. तपासणीनंतर वाल्मिकची पुन्हा रवानगी. पांढरे पिंजारलेले केस आणि तोंडाला मास्क. एकेकाळी परळीचा बेताज बादशाह अशी ओळख असलेल्या वाल्मिक कराडची ही अशी अवस्था झाली आहे. बीडच्या जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडला 2 दिवसांपूर्वी ताप आला होता. शिवाय त्यानं तब्येतीविषयी अनेक तक्रारीही केल्या. त्यामुळे वाल्मिक कराडला बीडच्या जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आलं होतं. वाल्मिक बाबुराव कराड यांचं वय 55 वर्ष. त्यांना गेल्या 2 दिवसापासून ताप होता आणि पोटात दुखत होतं. त्यामुळं सिव्हिल हॉस्पिटल येथे आणण्यात आलं होतं. आणल्यानंतर इथं फिजिशियन सर्जन यांनी पूर्ण तपासणी केली. वाल्मिक कराडच्या वैद्यकीय अहवालात काही बाबी आढळून आल्या, पण त्या गंभीर स्वरूपाच्या नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे वाल्मिक कराडवरील पुढचे उपचार बीड जेलच्या रुग्णालयात होऊ शकतात असं सांगून त्याची रवानगी पुन्हा जेलमध्ये करण्यात आली. SGOT 64 आहे. त्याची नॉर्मल रेंज 0 to 35 असते आणि सिरम क्रिएटिनिनची नॉर्मल रेंज 0.7 to 1.3 आहे. तर थोडंसं क्रिएटिनिन वाढलेलं आहे आणि सिरम SGOT म्हणून जे एक असतं लिव्हर एन्झाईम्स त्या एक वाढलेल्या आहेत. पण ह्याच्यासाठी डॉक्टरांनी त्यांना जी ट्रीटमेंट दिलेली आहे ती तिथेही घेता येऊ शकते अशा प्रकारे सांगितलेलं आहे. तपासण्यामध्ये रिपोर्ट नॉर्मल आल्यामुळं आणि एवढा काही गंभीर आजार नसल्यामुळं त्यांना औषधोपचार देऊन परत पाठवण्यात आले. बीड जेलमधील वाल्मिकला मिळणाऱ्या ट्रीटमेंटबाबत अनेक मतप्रवाह आहेत. तसं असलं तरी जेलमधील मुक्कामानं भल्याभल्यांचं अवसान गळून पडतं. वाल्मिक बाबत सुद्धा तसंच झालंय असं त्याची सध्याची अवस्था पाहून तरी वाटतंय. महेंद्रकुमार मुधोळकर, झी 24 तास, बीड.